सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला बीडच्या विशेष मोका न्यायालयानं 31 जानेवारीपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। एसआयटीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुदर्शन घुलेला न्यायालयात हजर केलं आणि डिजिटल पुराव्यांच्या चौकशीसाठी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती। मात्र न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। सुदर्शन घुलेच्या कोठडीत विशेष चौकशीसाठी नवीन डिजिटल पुरावे महत्त्वाचे ठरलेले आहेत। तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांनी सांगितलं की आरोपीच्या मोबाईलमधील डाटा हस्तगत करण्यात आलेला असून त्याचे विश्लेषण आवश्यक आहे। याशिवाय पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दुसऱ्या मोबाईलचे लॉक उघडायचं आहे। आम्हाला डिजिटल पुराव्यांचा अधिक अभ्यास करायचा आहे। मोबाईलचा डाटा तपासामध्ये महत्त्वाचा ठरत आहे आणि काही निष्कर्षांसाठी सुदर्शन घुलेची चौकशी करणं आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी न्यायालयासमोर केलाय। मात्र आरोपीचे वकील अनंत तिडके यांनी तपासाच्या प्रक्रियेत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। जर मोबाईल पोलिसांच्या ताब्यात 14 दिवसांपासून आहे तर आता पुन्हा तपासायची गरज का आहे? पोलिसांनी आतापर्यंत तो डाटा उघडला का नाही, असा सवाल आम्ही उपस्थित केलाय। दोन्हीही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। सुदर्शन घुलेच्या चौकशीतून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सत्य समोर येणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे।